बाबा हे इकडे लॉक करून घेतलं तिने. आता आजीबाई तुम्ही लॉक होसन बरं, लॉक होसन म्हणलं भाई. इकडचे कांदे उचलून टाकले सगळे. थांबा ना पोहतून इकडून आवाज देऊ लागली होती आई, कारण इकडचे चाव्या काढून टाकल्या होत्या आणि हे पूर्ण लॉक झालं होतं आतमधून. ते उघडत पण त्याची ऋतू घेते, कारण की दोघं जण टेन्शन घेत नाहीत म्हणून या पोरीला टेन्शन येतं माहिती. म्हणून भाऊ अशी करते बघा, दिसलं तुम्हाला टेन्शन. हां टेन्शन आल्यासारखं करते ऋतुडी. आणि काही लोक म्हटले की तू आई घेऊन बसत नाही ऋतूला, मग हे काय. तू कांदे आणले काढून. पाऊस चालू झाला आमच्या पुण्याला. हा मग टी व्ही खराबच आहे आय थिंक, मला वाटतं ती. हा का बरी पाऊस यायला कसं वाटायला. मस्त वाटायला का पावसात भिजायचं का. भिजायचं का पावसात. जायचं गच्चीवर, गच्चीवर जायचं का. नमस्कार, कशा आहात तुम्ही. मजेत ना. तर आजचा विषय तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी आपल्या जे सध्या चालू आहे परिस्थिती त्याबद्दल 2 मिनटं बोलूया. थांब बेटा, थांब सोड. जे युद्ध चालू आहे भारत पाकिस्तानमध्ये, तर काय दररोज दररोज तेच 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 चालू आहे. पण ठीक आहे, आता सरळ भारत, मी काय सांगतोय, पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताची बाराबारी नाही करू शकत. कारण की तुम्हाला माहिती आहे ते किती महाग असलेला देश आहे आणि त्यांचे हालात काय आहे काय नाही. तरी पण ते राहून 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 इकडे येऊन काही ना काही काही ना काही काही नाही करत राहतात. आता बघा म्हणा, बाकी इकडे सायरन वगैरे वाजतात. सायरन वाजले की थोडं वाटतं, पण ठीक आहे, आपल्या सुरक्षेसाठीच केलेलं आहे मॉक ड्रिल वगैरे जे काय असेल ते. त्यामुळं आता टी व्हीवर तर म्हणजे न्यूजमध्ये तर तेच चालू आहे, मोबाईलवर पण सोशल मीडियावर तेच चालू आहे. माहितीने पुढे येऊन काय होईल, म्हणजे काही ठिकाणी जे आहे ते इंटरनेट सेवा बंद करण्याचा पण निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे, किंवा विमान सेवा तर बंदच केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, आणि सार्वजनिक कार्यक्रम घ्यायलासुद्धा मध्य प्रदेशमध्ये बंद केलेले आहेत. तर हे सगळं चालू असताना पटकन दिशी, म्हणजे त्यांना मला वाटते की सध्या जशी आपली परिस्थिती आहे भारताची, तर त्यांना आपल्या नादी लागायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट हे गोष्ट त्यांना कळाल्या नाही, म्हणून हे सगळं होतं आहे. आता ते गिडगिडायला लागलेले आहेत की बाबा आम्हाला वाचवा वाचवा, पण शक्य नाही आहे, तुम्हाला गरजच नाही आहे. आम्ही जर का तुमच्यासोबत नीट राहतो तर नीटच राहायला पाहिजे. उगाच ते पहलगाममध्ये येऊन अटॅक केला, ते धर्म विचारून वगैरे, ते जे झालं ते योग्य नव्हतं झालं, म्हणून हे सगळं याच्या पुढं बघायला भेटलं आहे. पण जाऊ द्या, हे आता 2-4 दिवसामध्ये होऊन जाईल मला तरी वाटतं आहे. कारण की पाकिस्तानकडे एवढे आधुनिक शस्त्र वगैरे किंवा काहीच नाही आहे. 4-5 दिवसाची वरसुद्धा ते लढू शकत नाही. त्यामुळे आता ते डायरेक्ट शरणीचे यायला लागलेत. होईल, अजून तुम्हाला खूप सारं काही बघायला भेटणार आहे याच्यामध्ये. तर आज आमच्या घरी एक विषय चालू आहे. आज आहे शुक्रवार आहे, आणि काय डबल झालं तिला पाय मागून एकदा. काय कामाला तुम्ही लेकरावर ध्यान ठेवत नाही, काही नाही. पाहिजे रे तू बघ. तर आज आहे शुक्रवार, आणि आज आम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा मटण खातोय. कारण की काय माहिती आहे का, आम्हाला नाही का जालन्यामध्ये ते जवळ पडायचं आणि तिथून आणायचो, तर ते व्यवस्थित होतं. पण इथे आता दुकान वगैरे माहीत नाही कुठे चांगलं भेटतं आहे का काय. आणि काही ठिकाणी तुम्हाला माहिती तर ते भोलाई मटण वगैरे जे असतं ते भेटतं, पण आपण जे आहे ते बोकड्याचंच खातो. त्यामुळं योग्य अन्न पण ठीक आहे. कात्रजमध्येच आता आम्ही आज पहिल्यांदा आणलं आहे. चिकन एकदा खाल्लं आणि मटण एकदा खाल्लं. मटण आज खातो आहे, त्यामुळे म्हटलं चला आज तुम्हाला करूया काय चालू आहे यांचं. तर इकडे मटण टाकलेलं आहे शिजायला, सोबत ही मसाल्याची तयारी. कारण की दादाला सकाळ सकाळीच भूक लागते 11 वाजता. तुमच्यासाठी सकाळ असेल, आमच्यासाठी दुपार झालेली, ऑलमोस्ट 11 वाजलेली. कोमल कधी करते दादाला जेवायला, कधी करते. चल ना लवकर, परत ते ओरडतात ना. तर इकडे आहे ऋतू कशी हसते बघा. ऋतुबा हिचे डोळे वेगळे बघा. ऋतू आग धल माझी बाई, आग धल. नुसतं टेन्शन मध्ये बसायचं.
मम्मीचं आणि पप्पाचं टेन्शन सगळ्यात जास्त कोण घेत असेल त्याची ऋतू घेते, कारण की दोघं जण टेन्शन घेत नाहीत. म्हणून या पोरीला टेन्शन येतं माहिती, म्हणून भाऊ अशी करते बघा, दिसलं की तुम्हाला टेन्शन. हां, टेन्शन आल्यासारखं करते ऋतुडी. आणि काही लोक म्हटले की तू आई घेऊन बसत नाही ऋतूला, मग हे काय लोक काय करतात. हां, विषय काय असतो माहिती का, ऋतू उशिरा उठते, ऋतू जास्त करून झोपते. हां हां, तर आता ती पिऊ जरा हालचाल करायला लागली म्हणून आई तिला घेऊन बसावं लागतं. पण ही जी आहे ना, ही शांत पडून राहते म्हणून हिला खाली टाकलेलं असतं नेहमी. आणि कोमल, आज तू पहिल्यांदा इथं मटण खाली, तुला कसं वाटतंय? तुझं डोकं पण विचारलं नाही, बापरे बाप. कोणते प्रश्न उत्तर देते आता? बोल बोल बोल. काय उत्तर द्यायचं? मटण खायचं होतं ना तुला? पहिल्यांदा कुठे खाते? इथं खायली पहिल्यांदा, पुण्यामध्ये पहिल्यांदा खाते ना. पहिल्यांदा खाते. शिजला असेल तर गॅस बंद करायला पाहिजे, मला वाटतं 4 शिट्ट्या झाल्या जायची. नाही हो, जास्त लागतं मटण, जास्त लागतं. तर या आमच्या इथं तुम्ही मटण खाण्यासाठी. हां, इथून तुम्ही टाकू नका तिला सोप्यावर. हां, आणि मला परी आज सकाळ सकाळी मला परी काय म्हणे माहिती आहे का, पप्पा मटण खायचं म्हणे मला, आहे ना बा, आहे ना. हां, आणि माझी परी रात्री नाही का जोर जोरात ओरडू लागली, ती भिली वाटतं रात्री. काय झालं बाळा तुला रात्री? काय आहे ध्यानात तुझ्या? तुझ्या ध्यानात आहे का? उभं राहायचं. तुझ्या ध्यानात आहे का काय झालं रात्री? कोंडली होती का तू? तुला स्वप्न पडलं होतं. आई पाऊस यायला, आई तू कांदे आणले काढून? पाऊस चालू झाला आमच्या पुण्याला. हा, मग टी व्ही खराबच आहे आय थिंक, मला वाटतं ती. हा का? बरी पाऊस यायला कसं वाटायला? मस्त वाटायला का? पावसात भिजायचं का? भिजायचं का पावसात? जायचं गच्चीवर? गच्चीवर जायचं का? चल मग आईला विचार, आईला विचार जाऊ का? आई आम्ही गच्चीवर जाऊ का भिजायला? चला. काही नाही होत, चल. कळलं आम्ही भिजून यायला. चल बेटा, काय आगे जाऊन ते बघतो वातावरण कसं आहे. चल बेटा, चल 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 चल. वरती गच्चीवर जातो आम्ही, तुम्हाला गच्ची पण दाखवून देतो. चल 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 चल. वापस येते का? थोडा थोडा पाऊस येतो, एवढा नाही यायला. चलो. ओ माय, मस्त ओलं होणं चालू आहे. काल इंटरनेट कनेक्शन लावलं बाबा शेवटी. हो का? इकडे 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 ये ये ये, काही नाही होती. आय थिंक इकडे 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 मोटर भरलेली वरची, त्यामुळे पाणी इथं येतं आणि पाऊस पण यायला. परी गेली पळून. परी ये इकडे, चल चल चल, ओलं हो आपण, चल. वाटत नाही का? नाही वाटत? नाचा वाटत नाही का पावसात? ह्या पाण्यात उड्या मार ना, मार ना उड्या पाण्यात, मार उड्या मार पाण्यात. पाण्यात होय, समोर समोर आहे. हा, थँक्यू पप्पा. आणि आता तुम्हाला सांगतो इकडचा नजारा, हे जे आहे ना, हे पावसाळ्यामध्ये आता मस्तपैकी ग्रीन ग्रीन होणार आहे आणि तुम्हाला खूप छान नजारा इकडे बघायला भेटणार आहे. इकडेच खेळ, इकडेच खेळ. हा, लेच गरमी होऊ लागली होती, जरा बरं वाटतंय. पण सकाळ सकाळी पाऊस आला ते योग्य नाही वाटायला, थंडगार वाटतंय मस्त. कसं वाटेल बरी? थंडगार वाटते का? आणि 10वीचं रिझल्ट आहे ते मला सांगा बरं तुम्ही. 9 तारखेला का 10 तारखेला, मला काही न्यूजचं माहीतच नाही पडायला. आणि टी व्हीवर सगळं हेच चालू आहे युद्धाबद्दल. चांगलं एक मोठं अटॅक करावं ना, सगळं पाकिस्तानला उडून टाकावं. कारण की ते राऊंड 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 काळ्या करतात ते. मला नाही, म्हणजे आपल्या भारतीयांना कोणालाच पटत नाही त्या गोष्टी. होईल होईल, एक दिवस लवकरच येईल. पण तिथले जे लोक आहेत ना, त्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्यात आमची काय चूक आहे हे. पण काय करणार, किड्यासोबत गावासोबत किडे पण भरडले जातात, किड्यासोबत दगडही भरडले जातात, सगळंच होतं.
आणि आपल्या इकडचे लोक तुम्हाला सांगतोय मी, मला एक गोष्ट नाही पटलेली. आपल्या इकडे काही मुस्लिम जे लोक आहेत ना, त्यांचा मी म्हणजे एक मुस्लिम लेडीज आहे तिचा व्हिडिओ बघितला. ते पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता, म्हणजे आपला झेंडा पण तिकडे लावतात ना ते पायाखाली घेण्यासाठी. तर इकडे पाकिस्तानचा झेंडा आपल्याकडे लावला होता. तर ती झेंडा काढून घेत होती आणि त्या माणसाला बोलत होती त्याच्यावर पाय देऊ नको, हे देऊ नको. मला ती गोष्टच समजली नाही. मला एवढा राग आला, मी त्या व्हिडिओला जाऊन कमेंट पण केलेली आहे. पटलंच नाही मला ते. तुम्ही भारतीय आहात का पाकिस्तानी आहात, ते भारतात राहून तुम्ही हे एवढं करायची हिंमत ठेवता, म्हणजे ती किती मोठी गोष्ट आहे. अशा लोकांना सरळ नाही का डायरेक्ट गोळी निवडून टाकायला पाहिजे. कुठे जायचं बेटा? चला तिकडं तिकडं चाललं मग. चला 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 चला. आणि इकडे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? बघा इकडे बघा, सगळं धुकं धुकं पाऊस होत आहे जोरात. आणि इकडे बघा ऊन पडलेलं दिसलं का तुम्हाला? हे ऊन पडलेलं. आणि इकडं मुसळधार पाऊस चालू आहे. वाव. तर इकडच्या साईडला जे आहे ना, आता कोणत्या एरिया मला एवढं नाही माहिती, पण तिकडे बराच पाऊस व्हायला बा. होऊ दे थोड्या वेळ. मस्त मातीचा वास येतोय. पुणे आणि पुण्यातला पहिला पाऊस आणि त्यात घरी मटण केलेलं. वाव, खूप छान, मस्त वाटतंय, आनंद होतोय. चला आम्ही थोडं एन्जॉय करू. परी वरती पाय, वरती पाय, वरती ते 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 कबुतरा आहे का? चला. वातावरण बघा इकडचं कसं वाटतंय. जरा पूर्ण आहे बघा, खाली पाणी साचतंय. दाखवतो तुम्हाला मी. तिथं खाली येत आहे, त्याचं आउटलेट कुठे आहे ते माहीत नाही आहे. आता अजून 2 दिवस त्याचं पाणी साचतं का काय ते टेन्शनच राहील. बघूया. आणि इकडे जे आहेत ना कुत्रे वगैरे कमी आहेत, पण ते जास्त आहे. ते दिसते का तुम्हाला? नाव नाही घेत मी. हे बघा परीची हेअरस्टाईल बघा आज कशी. तर परी तुला पाऊस आवडतो? परी तुला आवडतो? पावसात भजे खायला आवडते? भजे भजे तू मटण खाल्लं का नाही? मग खाल्लं का? काय असं कोण असं मला मटण आवडतं. तिने मटण खाते. जे आता व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना थोडं वाईट वाटेल, पण ठीक आहे, खाते खाते पण. आणि आपले आईची चॅनल रेसिपी पण टाकत असतो आपण, जसं की तुम्हाला तिकडे बघतच असाल तुम्ही. तर सुदर्शन जो आहे तो वापस चालला गेला आहे जालन्याला. मी पण परवा दिवशी जाणार आहे. आणि सोनूचा काल बड्डे सेलिब्रेट केला, त्याच्या व्हिडिओतून तुम्हाला ते दिसूनच जाईल. मी काही व्हिडिओ नाही घेतला रात्री, कारण की रात्री सगळा प्रॉब्लेम झालेला. आणि परत विषय असा झाला आहे की आता IPL पण पुढे स्थगित केलेलं आहे. पण ठीक आहे, चांगल्या विषयासाठीच केलेलं आहे. हां. काल तू केक किती खाल्ला मला सांग? हां. आणि तुझी दात किती खराब झाली आता? अशी दात दाखव. हाय लांब लांब होय येडी बाई. हिचे दुधाचे दात पडले ना तेव्हा हे होईल. तर तुम्हाला लास्ट टाइम जसं हिच्या दाताबद्दल सांगितलं होतं तसं हिचा प्रॉब्लेम आहे. आणि पिऊ तिकडे रडती आहे, तिला झोपू घालायचं आहे. इकडे काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला मी. इकडे चालू आहे डोकं विचारून देणं. कोमलला लग्नाला एवढे वर्ष झाले तर कोमलला डोकं विचारता येत नाही हाताने. हो सांग सांग सांग. हां. ही बघा आजी बाजू बेजार आहे. आणि ही बाई थांबा एक मिनटं. पिऊ बा. हां 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 हां. रड नाही रड नाही रड रड नाही रड नाही रड नाही रड नाही. झोप 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 बाय. किती जरी रडायला लागली ना सगळे कामं पाहून जाते. ह्या आजी सगळे खुळकुळाची खराब करून टाकते. वाजू खुळकुळे सगळे. तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला सांगितलं होतं प्रश्न किंवा नाही व्हिडिओसाठी, तुम्ही काही विचारलेच नाही. म्हणून मी अजून काही प्लॅन नाही बनवला कधी व्हिडिओ घेणार आहे. आणि परवाच्या दिवशी मी जाणार आहे जालन्याला, तर तेव्हा मी तुम्हाला तिकडचे व्हिडिओ पण दिसेल. आता 2 दिवस अजून पाऊसच चालू आहे. आता कळलं तर काय विषय. तर तिकडे तर मला ऊन पडलेलं दिसतंय, जे सकाळी तुम्हाला दाखवलं होतं ना. कुठं वरती काय आहे? वरती काही नाही आहे, काही नाही वरती. तिला टिक्का लावून दे ग एक परीला. उठा चला. आज कपडे पण वाळतील नाही काम येते, पण मशीनमधून काढल्यावर कपडे लगेच वाळतात. मशीनवर पाणी आलं तिकडून? मशीनवर पाणी आलं तिकडून? आलं मग मशीन खराब नाही होणार ओली झाली तर. काऊन रडती ती? तू झोपायचं नाही आहे का? तुला झोपायचं नाही बघा.
म्हणून ती जरा रडतीये. बघू आता काय विषय होतोय काय नाही. बाकी आपल्या रूममधून पण चांगला नजारा दिसतो, म्हणजे हवा खूप छान येते. हे बघा कुठं इथं बसत नसतं बाळा, बसत नसतं इथं, पडून जाशील तू खाली. ही पुणे सिटी दिसते सगळी. हां चल इकडे इकडे चल. आणि आज परत रोहिणी आणि आई बाल्कनीमध्ये बंद झालते. कोणामुळे? रोहिणीमुळे झालते वाटतं. काय रोहिणी तुलाच पटतं बाबा, नुसतं दरवाजीत लॉक करून घ्यायला लागली. तिकडे आले तुझा आवाज आल्यामुळं. हा ना, ते दोघी जणी लॉक झालेले आहेत आतमध्ये. म्हणजे आई लॉक कशी झाली तिथं आत्ता? कस काय? अवघड आहे रे बाबा. हे इकडे लॉक करून घेतलं होतं तिने. आता आजीबाई तुम्ही लॉक होसान बरं, लॉक होसान म्हणलं. व्हा इकडे. इकडचे कांदे उचलून टाकले सगळे. थांबा ना पोहतून. इकडून आवाज देऊ लागली होती आई, कारण इकडच्या चाव्या काढून टाकल्या होत्या आणि हे पूर्ण लॉक झालं होतं आतमधून, ते उघडत पण नव्हतं. हे रोहिणीनं केलं तर इथे. त्या आईसोबत आणि रोहिणीसोबत हे सगळं चालूच असतं आमच्या इथे. असा विषय आहे बघा. आणि काही जण म्हणत होते की आजीनं परत बाल्कनीमधून पोहे फेकले का, तर नाही, पोहे नाही फेकले, पण आजीचं थोडंफार चालूच राहते. जाऊ दे आता, प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नसते, त्यामुळं विषय आहे. आणि पावसामुळे जरा परेशानी झाली यांना, कारण की तेवढी ॲडजस्ट करायची सवय नाही आहे पावसामध्ये, नाही का. वातावरण मस्त झालं, पण आता बाहेर जायला पाहिजे पावसामध्ये. काय वाटतं तुला? कडावर घेऊन करायचं काय सांग तुला? तुला कडावर घेऊन करायचं काय? गेला पाऊस. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आता कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच झालेला आहे. बाकी व्हिडिओचा एंड करतो. आणि आमच्या घरात असे किस्से चालूच राहतात, लॉक होणं वगैरे. तर चला, तुम्ही सगळ्यांना काळजी घ्या. जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ खूप सारे लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर चला, मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला काळजी घ्या. परी बाय कर. चल, ते तोंड नको तसं. बाय बाय. बावळटेस का तू? बाय बाय. बाय.